श्री गुरुदेव दत्त. जय श्रीराम. नमस्कार सर्वांना. आज आहे 15 एप्रिल. आज आहे माझा जन्मदिवस. याच दिवशी काही वर्षांपूर्वी माझा जन्म झाला होता आणि मी खूप नशीबवान आहे, भाग्यवान आहे की देवाने मला एक माणूस म्हणून इथे पाठवलं पृथ्वीवरती. आणि मी बोलू शकते आणि म्हणजे बोलू शकते इन द वे की बघा आपण बघतो रस्त्यावरती काही मुकी जनावर असतात, ते बोलू शकत नाही आणि ते एक्सप्रेस करू शकत नाही. पण मी नशिबान आहे की देवाने मला माझं पूर्ण म्हणजे जे शरीर आहे ते अतिशय सुदृढ दिलेलं आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं मला व्याधी दिलेली नाही आहे आणि अतिशय आरोग्यदायी शरीर दिलेलं आहे. मी बोलू शकते, एक्सप्रेस होऊ शकते, मी ऐकू शकते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी देवाचं नामस्मरण करू शकते. कारण मी खूप माझा विश्वास आहे देवावरती. आणि आज मी असाच प्रेमानंदजी महाराजांचा एक व्हिडिओ ऐकला, खूप छान. मी खूप इन्स्पायर झाले की जर आज तुमच्या आयुष्यामध्ये कष्ट असेल ना तर अजिबात दुःख मानू नका. कारण की जर तुम्ही आज देवाचं नाव घेतलं आणि देवाची आठवण काढली आणि तुमच्या हातातून जर आज सत्कर्म घडलं ना, तर आजच्या दिवसाचं जे आपण जे बी रोवतो ना, जे आपल्या सत्कर्मानी, आपल्या देवाच्या नावानी, ते त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे. त्यामुळे अजिबात नाराज व्हायचं नाही की आज जर आपल्या आयुष्यात दुःख आहे, फक्त देवाचं नाव घेत राहा. पुढे आपल्याला नक्कीच देव त्याचं फळ देईल आणि आपल्याला पुढचं आयुष्य चांगलं देईल. पण त्यासाठी आज तुम्हाला कंटिन्युअसली देवाची सेवा करावी लागेल. कंटिन्युअसली इन द सेन्स आपल्याला जसं वेळ मिळेल तसं आपण काम करता करताही देवाचं नाव घेऊ शकतो. आपले जे कोणी गुरु आहेत किंवा आपल्याला जे देव प्रिय वाटतात, ज्यांच्या प्रती आपल्याला प्रेम वाटतं ना आणि त्यांचं नाव घेतलं आपल्याला आनंद होतो ना, तर अशा देवाचं नाव आपण कंटिन्यू घेत राहिलं पाहिजे काम करताना. आणि आपोआप आपल्याला सवय लागली ना की आपोआप मुखातून निघतं. रात्री झोपतानाही आपल्या ज्या सपोज श्रीराम आहे, गुरुदेव दत्त आहे, तर त्यांचं नाव घेता घेता झोपलं, जेव्हा कधी मध्ये जाग येईल तर तेव्हा ते नाव घेत झोपायचं. आणि बघा सकाळीही आपण उठतो तेव्हाही ते नाव घेऊन जर आपण उठलो ना, असं जर आपण रुटीन ठेवलं ना, तर आपल्याला त्या नावाची एक गोडी लागते आणि आपोआप सवय लागते आणि आपल्या मुखातून ते जे नाव आहे ते सारखं येत राहतं. तर मी आज ऑफिसमध्ये आहे, पण आज ऑफिसमध्ये कोणीच नाही आहे. कोणीच नाही इन द सेन्स की येऊन गेलेत सगळे आणि ज्याच्या त्याच्या कामाला गेलेले आहे. तसं जनरली कोणी प्रेझेंट असतं, पण आज नाही आहे प्रेझेंट. तर मला आज थोडीशी पापडांची ऑर्डरही होती. मी पापड आणि बेसन पीठही सेल करते, तर त्याचीही ऑर्डर होती. तर तीही ऑर्डर आज मी देणार आहे. आणि प्लस मला एक कॉल आला होता, एक ओळखीचे माझे म्हणजे नियर अबाउट सेम एजचेच बॉस आहेत. बॉस म्हणजे व्यक्ती आहेत. तर त्यांच्या वडिलांची आणि माझी ओळख होती. एका पतसंस्थेमध्ये मी जॉब करत होते. तर ती काका आहेत, त्यांच्या मुलाने खूप मोठी उद्योग सुरू केलेला आहे. म्हणजे पेट्रोल पंप आहे, त्यांची क्रशर मशीन आहे. तर तिथे मी जाऊन इंटरव्ह्यू दिला होता. म्हणजे हे पार्ट टाईम जॉब करता करताच मला आणखी म्हणजे आणखी 5 to 6 आवर्सचं मी जॉब सर्च करत होते. की कारण आता काय झालं आहे, आता एप्रिल महिना आहे. म्हणजे मी जे काही पापड वगैरे आहे ते बऱ्यापैकी सेल केलेले आहेत. माझ्या जे सेल होऊ शकतात तेवढी मी कपॅसिटी यूज करून ते सेल केलेले आहेत. तर आता थांबण्यात काही अर्थ वाटत नाही मला. त्यामुळे मी आणखी जो जॉब आहे त्याच्या सर्चमध्ये होते. तर अशातच मी एक साधारण महिन्यापूर्वी इंटरव्ह्यू दिला होता. तर त्यांचा परत कॉल आला होता मला. महिना नसेल झाला, एक मे बी 3 weeks वगैरे झाले असतील. तर त्यांचा परत कॉल आला होता आणि बघूयात कसं मॅनेज होतं आहे. कारण की मीही इथे 3-4 तास वर्किंग असते आणि तिथेही मला ॲटलिस्ट 6 आवर्स तरी द्यावं लागेल. पाठीमागे मुलं पण आहेत आणि त्यांचं स्कूल आहे, घरची कामंही आहेत. बघूयात कसं पॉसिबल होईल. पण जेवढी क्षमता आहे ना तेवढी क्षमता लावून मी नक्कीच ते करण्याचा प्रयत्न करेल. कारण देवाने आपल्याला जे मनुष्याचं आयुष्य आहे ते माहीत नाही आता पुढचा जन्म कोणता असेल, पण आत्ता जो दिलेला आहे ना यामध्ये भरभरून आनंद घ्या, भरभरून सुखी राहा आणि भरभरून काम करा आणि भरभरून देवाचं नाव घ्या. म्हणजे असा माझा विचार आहे. प्रत्येकाचा विचार वेगळा असतो. तर मी आज मला जी पापडांची ऑर्डर आहे ती मी तुम्हाला दाखवते. आता कंप्लीट करायचे आहे, पण लकीली ऑफिसमध्ये पापड होते तर ते मी दाखवते तुम्हाला.
मला आता थोडंसं काम आहे. आता वाजले आहेत 12:25 म्हणजे 12:30 नियर अबाउट आहेत. तर आता मी एक हाफ ॲन आवरमध्ये ऑफिसचं काम क्लोज करणार, कारण आता मुलांचा स्कूलचा टायमिंग होईल. मग मला त्यांना घ्यायला जावे लागेल आणि त्यानंतर मी आईने आज बोलवलेलं आहे माहेरी, तर जवळच आहे माहेर. तर मग मी आता त्यानंतर माझं काम कंप्लीट करून मी माहेरी जाणार आहे. आई बोलली की ये इकडे, आपण इकडे बड्डे सेलिब्रेट करूयात. तर मी जाणार आहे तिकडे. तर बघते, पॉसिबल झालं तर मी स्कूलचा व्हिडिओ शूट करेल. आता मी ऑफिस क्लोज करून नेक्स्ट माझ्या कामाला चाललेली आहे. बघूयात काय काय कामं आहेत पुढची. आता मी गेले आहे एका मैत्रिणीच्या शॉपवर तिला पापड डिलिव्हर करायला. ओहो, पण तिचं जे शॉप जे आहे ते क्लोज आहे. बट नॉट टू वरी, आपण प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढूयात. शेजारीच एक दुसऱ्या साईडला माझी मैत्रीण आहे, तिचं शॉप आहे. आता तिच्याकडे मी दिले आहेत आपले लक्ष्मी पापड. तर बघा, मी गाडी ज्या झाडाखाली लावली होती ते झाड तुम्हाला दाखवते. कडाक्याचं ऊन आहे भयंकर, आणि हे एक छोटंसं झाड जे आहे ना ते सावली देण्याचं काम करतं. बघा, अशा वेळेस आपल्याला झाडांचं इम्पॉर्टन्स समजतं. एवढं भयानक ऊन आहे, अक्षरशः भाजून निघतं माणूस. आणि खरंच आपल्याला अशा वेळेस समजतं की झाडांना किती महत्त्व आहे. आता वाजले आहेत 1:12. हो, माझे पेट्रोलच्या ज्या काही कांड्या आहेत, म्हणजे माझ्या गाडीचं पेट्रोल आहे ते असं डायरेक्ट फुल पाहिजे, पण ते 2च आहे. आता मला पेट्रोल भरावं लागेल. आणि बघा, आता मी स्वतःला स्कार्फ गुंडाळलेले आहे उन्हामुळे. आता यानंतर मी चालली आहे माझ्या स्वतःसाठीच केक घेण्यासाठी, कारण माझी छोटी छोटी जी पिल्लं आहे त्यांची विश होती की मी केक आणावा. तर आता मग मी हा केला आहे केक फायनल हा. आणि त्यानंतर मी केक घेऊन मी चालली आहे स्कूलमध्ये घ्यायला मुलांना. तर बघा, हे आहे त्यांचं स्कूल. आणि आता मी मुलींना घेणार, आणि त्यांना माहीत पण नाही आहे. मला सकाळीच बोलले होते आई आपण सेलिब्रेट करू, पण मी त्यांना नाही बोलले होते. पण मी आता त्यांना सरप्राईज देणार आहे की आपण सेलिब्रेट करायला आजीच्या घरी चाललो आहे, आणि ते पण केकसोबत. तर बघा, ही छोट्याशा मुलांची एवढी मोठीशी बुक्स बघून मलाच लोड आला. मी सुद्धा कधी एवढा अभ्यास केला नाही, आणि ह्या मुलाने एवढा अभ्यास, ओ माय गॉड. खरंच किती लोड आहे ना आजच्या जनरेशनला. जेवढ्या फॅसिलिटी आहेत ना ॲक्च्युली, तेवढा त्यांना लोड आपणच पॅरेंट्स देत असतो. बघा, आता मी हा जो केक आहे तो मी घेतला होता. आता मी मुलींना दाखवणार आहे, आणि बघा एकदम एकदम सरप्राईज दिलेला आहे. आणि आता त्या खुश झाले आहेत माझे मुलं. तर बघा, त्या म्हणतात वाव, आईसाठी केक घेतला. आणि आता केक आपण कट करणार मामाच्या घरी जाऊन. खरंच किती आनंद झाला ना. माझा बड्डे आणि मीच केक घेतला. किती फनी ना. काही प्रॉब्लेम नाही, पण काही होत नाही. आता त्यानंतर मी पेट्रोल भरायला पेट्रोल पंपवरती गेली आहे. बघा किती कामं असतात. आणि मी आता पेट्रोल गाडीला भरलेलं आहे. आणि आता 2 कांड्या होत्या त्याच्या, तर 6 कांड्या झाल्या पाहिजे पेट्रोलच्या. 6 होतात की 4 होतात, आय डोंट नो. मी 400 रुपयाचं पेट्रोल भरलेलं आहे. आणि आता मी पेट्रोल भरून यानंतर पुढे मी माझ्या माहेरी जाणार आहे. इथून जवळच आहे माझं माहेर, आणि मी आता निघत आहे माहेरला. आई, मी खुलवते.
आता मी आहे माझ्या माहेरी. संध्याकाळची वेळ आहे, रात्रीची, आणि मला केक कटिंगला सगळे बोलवत आहे. पण म्हटलं थोडासा आजूबाजूचा व्हिडिओ शूट करूयात. घराच्या आजूबाजूचा खूप सुंदर घर आहे. कडेने अतिशय सुंदर झाडं आहेत. आणि हे आहे आईचं माझं घर, छोटंसं घर. तर सगळे वेट करतायत माझी केक कटिंगसाठी. खरंच माहेरी एक वेगळंच सुख असतं. आणि मी अशी आनंदी माझ्या माहेरी. आता केक कटिंगची प्रोसेस घरामध्ये सुरू आहे. बघा मी मस्तपैकी सेलिब्रिटी टुडे. आय एम सेलिब्रेटिंग माय बर्थडे टुडे. मी आज सेलिब्रेट करत आहे माझा बर्थडे. मी आहे आज एक सेलिब्रिटी. माझ्या बहिणी, माझ्या भाऊजाई, नुसते तेच नाही तर माझ्या बहिणींचे मुलंही बोललेत की मावशी आम्हाला तुला ओवाळायचं आहे. आणि अतिशय भरभरून प्रेम आहे त्यांचं माझ्यावरती आणि माझंही त्यांच्यावरती. मजा येते ना खरंच माहेरी आल्यावर. माहेरसारखं सुख कुठेच नाही माहेरसारखं सुख एका मुलीला. आणि अशा सुखात मी आज माझा बड्डे सेलिब्रेट करत आहे. बघा हे छोटेसे पिल्लं पण मला ओवाळत आहे. किती आनंद होतो ना. तुम्ही कसं करता तुमचा बड्डे सेलिब्रेट? मला कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जसं पॉसिबल होतं तसं मी व्हिडिओ शूट करत जाईल. ॲक्च्युली खूप बिझी शेड्यूल असतं. एका वेळेस दिवसभरात भरपूर कामं असतात. ते मॅनेज करून जसं लक्षात राहील तसं मी व्हिडिओ शूट करते. हा आहे माझ्या बहिणीचा मुलगा. त्यालाही मला ओवाळायचं होतं बघा, पण त्याचे एक्सप्रेशन बघा, अतिशय लाजलेला आहे तो ओवाळताना. आता बघा तो मला ओवाळेल आणि लाजून तो बस लाजतच राहील. कसा लाजला. तर बघा केक कटिंग सुरू आहे. आता हे बघा हे बहिणीचे मुलंही मला ओवाळत आहेत. बड्डे सेलिब्रेशन झालं की आम्ही मस्तपैकी बाहेर जाऊन पावभाजी केलेली आहे आणि थोडंफार दुसरंही काही स्वीट आणलं होतं तर त्याचा एन्जॉय करणार आहोत. आता मला स्वतःलाच बोलते, अरे खाएगी ज़्यादा पावभाजी तो हो जाएगी मोठी. पण मी स्वतःला म्हणते की आय डोंट केअर, कारण की आज माझा आहे बड्डे. सो एन्जॉय करायचा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आनंदी राहा, खूप खुश राहा. लाईफचा प्रत्येक क्षण सेलिब्रेट करा. टेक केअर. चॅनलला सबस्क्राईब करा.